नमस्कार. आपण पाठीमागच्या तासाला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इन पिरियड्स अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इन ग्रुप्स, त्याच्यानंतर आपण बघितलं ब्लॉक वाईज इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इन ब्लॉक्स. एस ब्लॉक मध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं असतं, पी ब्लॉक मध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं असतं, डी ब्लॉक मध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आणि एफ ब्लॉक मध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन नंतर पुढचा महत्त्वाचा पार्ट आहे ब्लॉकवाइज कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ एलिमेंट्स. ब्लॉकवाइज कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ एलिमेंट्स. ब्लॉकवाइज कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ एलिमेंट. ब्लॉकवाइज आपल्याला काय करायचं आहे, त्या मूलद्रव्याचं कॅरेक्टरिस्टिक बघायचं आहे. मग आपल्याला माहित आहे आपल्याला टोटल 118 मूलद्रव्ये होती. त्या 118 मूलद्रव्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वरनं, कशावरनं, त्याच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वरनं आपण त्याचे 4 ब्लॉक केलेत. एक एस ब्लॉक, एक पी ब्लॉक, एक डी ब्लॉक आणि एक एफ ब्लॉक. आता या 4 ब्लॉकचं आपल्याला काय करायचं आहे, कॅरेक्टरिस्टिक बघायचं आहे. एस ब्लॉकचे, पी ब्लॉकचे, डी ब्लॉक आणि एफ ब्लॉक. मग आपण 1 बाय 1 पहिल्यांदा एस ब्लॉक बघणार, नंतर पी ब्लॉकचे बघणार, नंतर डी ब्लॉक आणि नंतर एफ ब्लॉक. म्हणून आता याच्यामध्ये आपण पहिला ब्लॉक बघणार आहे एस ब्लॉक एलिमेंट्स. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ एस ब्लॉक. एस ब्लॉक एलिमेंटचे आपल्याला काय करायचे आहे, कॅरेक्टरिस्टिक बघायचे आहेत. आता जर आपण एस ब्लॉकची जर पोझिशन बघितली तर पोझिशन काय आहे, एस ब्लॉकची पिरियोडिक टेबल मध्ये पहिला आणि दुसरा ग्रुप, फर्स्ट अँड सेकंड ग्रुप. मॉडर्न पिरियोडिक टेबल मध्ये पहिल्या आणि दुसऱ्या ग्रुप मधली जी मूलद्रव्ये आहेत त्यांना आपण काय म्हणतो, एस ब्लॉक एलिमेंट. आता जो पहिला ग्रुप आहे, फर्स्ट ग्रुप, या ग्रुप मधल्या मूलद्रव्यांना म्हणायचं अल्कली मेटल्स. या मूलद्रव्यांना काय म्हटलं जातं, अल्कली मेटल्स. आता अल्कली शब्द हा ग्रीक भाषेतील अल्कियस, ग्रीक वर्ड आहे अल्कियस. या अल्कियस पासून शब्द आलाय अल्कली आणि अल्कियसचा अर्थ काय, मिनिंग प्लांट ॲश. ॲश म्हणजे राख, प्लांटची राख. अल्कियस याच्यावरून आपण त्याला काय म्हणतो, अल्कली मेटल. म्हणजे पहिल्या ग्रुप मधली जी मूलद्रव्ये आहेत त्या मूलद्रव्यांना आपण काय म्हणतो, अल्कली मेटल. दुसऱ्या ग्रुप मधली जी मूलद्रव्ये आहेत या दुसऱ्या ग्रुप मधल्या मूलद्रव्यांना आपण म्हणतो अल्कलाइन अर्थ मेटल्स. अल्कलाइन अर्थ मेटल्स. पहिल्या ग्रुप मधल्या मूलद्रव्यांना अल्कली मेटल आणि दुसऱ्या ग्रुप मधल्या मूलद्रव्यांना आपण म्हणतो अल्कलाइन अर्थ मेटल्स. आता पहिल्या एस ब्लॉक एलिमेंट जे आहेत ही हायली रिएक्टिव्ह आहेत. पुढचं कॅरेक्टरिस्टिक आपल्याला काय सांगता येईल, एस ब्लॉक एलिमेंट्स आर हायली रिएक्टिव्ह, अतिशय क्रियाशील असतात. हायली रिएक्टिव्ह. These S block elements are occurred in a combined state. म्हणजे जे S block एलिमेंट आहेत ते आपल्याला कंबाइंड स्टेट मध्ये आढळतात. ऑकर्ड इन कंबाइंड स्टेट. 2 स्टेट असतात, एक फ्री स्टेट आणि एक कंबाइंड स्टेट. कंबाइंड स्टेट म्हणजे संयुक्त अवस्था. म्हणजे एस ब्लॉक एलिमेंट मधली मूलद्रव्ये कुणाबरोबर तरी कंबाइंड फॉर्म मध्ये आपल्याला काय होतात, ते आढळतात. फॉर एक्झाम्पल लिथियम घेतलं, Li2O लिथियमचा ऑक्साइड आहे.
म्हणजे लिथियम ऑक्सिजनच्या कॉम्बिनेशन मध्ये आपल्याला आढळतं. किंवा जर नायट्राइड असेल Li3n, लिथियम आणि नायट्रोजन Li3n. समजा मॅग्नेशियम घेतलं, मॅग्नेशियम ऑक्साइड किंवा नायट्राइड असेल, कंबाइंड फॉर्म मध्ये, याला म्हणतो आपण एस ब्लॉक एलिमेंट्स आर ऑकर्ड इन अ कंबाइंड स्टेट. म्हणजे जी एस ब्लॉक एलिमेंट आहे ती एस ब्लॉक एलिमेंट आपल्याला कशामध्ये आढळतात, कंबाइंड स्टेट मध्ये आढळतात. हे त्याचं पुढचं कॅरेक्टरिस्टिक्स आहे. त्याच्यानंतर जे एस ब्लॉक एलिमेंट आहेत हे आयनिक कंपाऊंड आहेत किंवा हे आयनिक बॉन्ड तयार करतात. म्हणजे एस ब्लॉक एलिमेंट्स आर प्रीडॉमिनंटली आयनिक. म्हणजे ते काय असतात, आयनिक एक्सेप्ट, याला अपवाद आहे. कुणामध्ये, लिथियम आणि बेरिलियम. लिथियम आणि बेरिलियम ही दोन जर मूलद्रव्ये सोडली तर बाकीची जी मूलद्रव्ये आहेत ती काय असतात, आयनिक असतात. आता लिथियम आणि बेरिलियम का आयनिक नसतात, जर आपण लिथियमचं जर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघितलं तर ते काय असतं, 1s2 2s1. म्हणजे आउटर मोस्ट ऑर्बिटल मध्ये इलेक्ट्रॉन किती आहे, 1. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 1 आहे. आणि जर आपण बेरिलियमचा विचार केला, 1s2 2s2 म्हणजे 2 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहेत. म्हणजे याच्यामध्ये द्विक स्थिती पूर्ण आहे. बेरिलियम मध्ये काय आहे, द्विक स्थिती पूर्ण आहे. आणि इथं व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 1 आहे. त्यामुळं ते काय करतात, तर ते इलेक्ट्रॉन काय करतात, दुसऱ्याला डोनेट करतात आणि त्याच्यावर कॅटायन तयार होतात. म्हणजे जर आपण समजा M+ अँड M+2 आयन तयार करतात, M+ आणि M+2 आयन तयार करतात. +2 आयन M+ कसं तयार करतं, तर हे जो एक इलेक्ट्रॉन आहे तो एक इलेक्ट्रॉन काय केला जातो, दुसऱ्याला डोनेट केला जातो. फॉर एक्झाम्पल लिथियम, लिथियम मध्ये इलेक्ट्रॉन किती आहे, 2 1 2 1. हा जो एक इलेक्ट्रॉन आहे ते काय करतं, दुसऱ्याला देतं आणि त्याच्यावर तयार होतं प्लस. म्हणजेच ते आयनिक नसतात. फक्त लिथियम आणि बेरिलियम जर सोडलं तर बाकीची सर्व कंपाऊंड काय आहेत, आयनिक. पुढची कॅरेक्टरिस्टिक्स, जर आपण आयोनायझेशन एन्थाल्पीचा विचार केला तर एस ब्लॉक एलिमेंटची आयोनायझेशन एन्थाल्पी कमी असते. लो आयोनायझेशन एन्थाल्पीज and decreases down the group, decreases down the group. म्हणजे ग्रुप मध्ये आपण जसं जसं खाली जाऊ तसं तसं आयोनायझेशन एन्थाल्पी कमी होते. आता आयोनायझेशन एन्थाल्पी कोणाला म्हणतो आपण, तर व्हॅलन्स शेल इलेक्ट्रॉन रिमूव्ह करण्यासाठी लागणारी एनर्जी. अमाउंट ऑफ एनर्जी इज रिक्वायर्ड टू रिमूव्ह द लूजली बॉन्डेड व्हॅलन्स शेल इलेक्ट्रॉन टू फॉर्म अ पॉझिटिव्हली चार्जड स्पेसिस दॅट इज कॅटायन. म्हणजे ही आपण पुढे डिटेलमध्ये बघणार आहे. जर आपण एस ब्लॉक एलिमेंटचा विचार केला तर एस ब्लॉक एलिमेंटची आयोनायझेशन एन्थाल्पी कशी असते, लो असते. आता जर आपण बघितलं लो म्हणजे किती असते बघा, जर आपण पहिल्या ग्रुपचा विचार केला, लिथियम पासून जर आपण विचार केला, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, सीझियम,
लिथियमची आयोनायझेशन एन्थॅल्पी असते 520 किलोजूल पर मोल. लिथियमची आयोनायझेशन एन्थॅल्पी 520 किलोजूल पर मोल. सोडियमचा विचार केला तर 496 किलोजूल पर मोल. जर आपण पोटॅशियमचा विचार केला तर पोटॅशियमची असते 419 किलोजूल पर मोल. पोटॅशियमची किती असते 419 किलोजूल पर मोल. रुबिडियमचा विचार केला 403 किलोजूल पर मोल. आणि सीझियमची असते 374 किलोजूल पर मोल. म्हणजे आपण जे लिहिलंय लो आयोनायझेशन एन्थॅल्पीज म्हणजे 520, 496, 419, 403, 374 एकदम कमी आहे. जर आपण पी ब्लॉक एलिमेंटचा विचार केला तर 2,000 किलोजूल पर मोल पर्यंत आपल्याला आयोनायझेशन एन्थॅल्पीज आढळतात. मग त्या तुलनेनं एस ब्लॉकची आयोनायझेशन एन्थॅल्पी कशी आहे, लो अँड डिक्रीजेस डाऊन द ग्रुप. जसं जसं आपण खाली जाऊ टॉप कडून बॉटम कड तशी तसं आयोनायझेशन एन्थॅल्पी काय होते, डिक्रीजेस. 520 चं रूपांतर 374 मध्ये होतं. ही आहेत एस ब्लॉक एलिमेंटची कॅरेक्टरिस्टिक्स. एस ब्लॉक एलिमेंटची कॅरेक्टरिस्टिक्स जर आपल्याला विचारलं तर आपल्याला ते सांगता आलं पाहिजे. 2 मार्काला विचारलं तर मिनिमम आपल्याला 4 त्याची कॅरेक्टरिस्टिक सांगता आली पाहिजे. हे आहे एस ब्लॉक एलिमेंटची कॅरेक्टरिस्टिक्स. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ एस ब्लॉक एलिमेंट. काय काय बघितलं. एस ब्लॉक एलिमेंट मध्ये 2 ग्रुप असतात. पहिल्या ग्रुपला आपण म्हणतो अल्कली मेटल. अल्कली हा शब्द ग्रीक भाषेतील अल्कियस या शब्दापासून आलाय म्हणून त्याला आपण प्लांट ॲश. सेकंड ग्रुप मधली जी मूलद्रव्ये आहेत त्यांना आपण म्हणतो अल्कलाइन अर्थ मेटल्स. हायली रिॲक्टिव्ह आहेत. त्याच्यानंतर ते कंबाइंड स्टेट मध्ये आढळतात. जे एस ब्लॉक एलिमेंट आहेत ते कसे आढळतात, कंबाइंड स्टेट मध्ये. त्याच्यानंतर लिथियम आणि बेरिलियम ही 2 मूलद्रव्ये जर सोडली तर बाकीची मूलद्रव्ये कशी असतात, प्रीडॉमिनंटली आयनिक. त्याच्यानंतर आयोनायझेशन एन्थॅल्पीज लो असतात आणि ती आयोनायझेशन एन्थॅल्पी डिक्रीजेस डाऊन द ग्रुप. जसं जसं खाली जाऊ तसं तसं ती काय होते, डिक्रीजेस. आता एस ब्लॉक नंतर आपल्याला दुसरा ग्रुप बघायचा आहे, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ पी ब्लॉक्स. पी ब्लॉक एलिमेंट. आता पी ब्लॉक एलिमेंटची आपल्याला काय बघायचे आहेत, कॅरेक्टरिस्टिक्स. आता पी ब्लॉक मग पिरियोडिक टेबल मध्ये जर आपण पोझिशन बघितली तर कुठं आहे, 13 ते 18 ग्रुप, 13 to 18 ग्रुप्स. 13 ते 18 ग्रुप मधली जी मूलद्रव्ये आहेत त्यांना आपण काय म्हणतो, पी ब्लॉक एलिमेंट्स. आता एस ब्लॉक म्हणजेच पहिला आणि दुसरा ग्रुप आणि पी ब्लॉक. पी ब्लॉक म्हणजे 13 ते 18 या मूलद्रव्यांना मेन ग्रुप एलिमेंट आपण म्हणतो. काय म्हटलं जातं, मेन ग्रुप एलिमेंट्स किंवा त्यालाच दुसरं नाव आहे रिप्रेझेंटेटिव्ह एलिमेंट्स. रिप्रेझेंटेटिव्ह किंवा त्यालाच तिसरं नाव आहे नॉर्मल एलिमेंट्स. म्हणजे बघा एस ब्लॉक आणि पी ब्लॉक या दोन्ही ब्लॉकला कलेक्टिव्हली एकत्रितपणे आपण काय म्हणलं जातं, मेन ग्रुप एलिमेंट, रिप्रेझेंटेटिव्ह एलिमेंट किंवा नॉर्मल एलिमेंट. त्याच्यानंतर 18वा जो ग्रुप आहे, 18वा ग्रुप, या 18व्या ग्रुप मधल्या मूलद्रव्यांना आपण म्हणतो नोबल गॅसेस किंवा त्याला म्हणायचं इनर्ट एलिमेंट्स.
निष्क्रिय मूलद्रव्ये. आता त्यांना इनर्ट का म्हणायचं, तर त्या 18व्या ग्रुपमधल्या मूलद्रव्याची शेवटची कक्षा पूर्णपणे भरलेली असते. म्हणजे तिचं अष्टक स्थिती किंवा जर आपण हेलियमचा विचार केला तर द्विक स्थिती पूर्ण असते. त्यामुळे ते इलेक्ट्रॉन कुणाला देतही नाही आणि कुणाकडून इलेक्ट्रॉन घेतही नाही. त्यामुळे ते रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेत नाहीत. त्यामुळे आपण त्यांना रासायनिक दृष्ट्या काय म्हणतो, उदासीन. उदाहरणार्थ बघा, हेलियम 2 निऑन असेल 2 8, आर्गॉन असेल 2 8 8, म्हणजे 10वी प्रमाण आपण लिहिले 2 2 8 10 2 8 8, म्हणजे पूर्ण आहे. म्हणजेच आपण 1s2 1s2 2s2 2p6 हे 2 आणि हे 8. शेवटच्या कक्षेत काय असतात, 8 इलेक्ट्रॉन असतात, म्हणजे कम्प्लिटली फिल्ड असते. 1s2 2s2 2p6 3s2 3p6 2 8 8. त्यामुळे ते इलेक्ट्रॉन कुणाला देतही नाही आणि कुणाकडून घेतही नाही. म्हणून त्या मूलद्रव्यांना म्हटलं जातं इनर्ट एलिमेंट किंवा नोबल गॅसेस. म्हणजे 18व्या ग्रुपमधल्या मूलद्रव्यांना काय म्हणायचं, नोबल गॅसेस. त्याच्यानंतर जे 17वी ग्रुप मूलद्रव्ये आहेत, 17व्या ग्रुपमधल्या मूलद्रव्यांना आपण काय म्हणतो, हॅलोजन्स. 17व्या ग्रुपमधल्या मूलद्रव्यांना काय म्हणायचं, हॅलोजन. आणि त्याच्यामध्ये फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन आणि ॲस्टॅनिन. परंतु आपण कुठली वापरतो, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन. म्हणजे 17व्या ग्रुपमधली जी मूलद्रव्ये आहेत त्या मूलद्रव्यांना काय म्हणायचं, हॅलोजन. 16व्या ग्रुपमधली जी मूलद्रव्ये आहेत, 16व्या ग्रुपमधली जी मूलद्रव्ये आहेत त्यांना चाल्कोजन म्हणलं जातं. चाल्कोजन्स, त्यांना काय म्हणायचं, चाल्कोजन्स. आता चाल्कोजनचा अर्थ काय बघा, ओर फॉर्मिंग एलिमेंट, ओर तयार करणारी मूलद्रव्ये, ओर फॉर्मिंग एलिमेंट्स. आता ओर कुणाला म्हणायचं, 10वी मध्ये आपल्याला एक मेटॅलर्जी चॅप्टर होता, मेटॅलर्जी. त्या मेटॅलर्जी मध्ये आपण ते ओर म्हणजे काय बघितलं, मिनरल म्हणजे काय बघितलं. ओर कुणाला म्हणतो, ओर हा मिनरलच असतो, फक्त त्या मिनरल मध्ये त्या मूलद्रव्याचं प्रमाण काय असतं, एकदम जास्त असतं. त्याला आपण म्हणतो ओर. म्हणजे 16व्या ग्रुपमधली जी मूलद्रव्ये आहेत ती काय तयार करतात, ओर तयार करतात. म्हणून त्यांना आपण म्हणतो ओर फॉर्मिंग एलिमेंट. त्याच्यानंतर जे पी ब्लॉक एलिमेंट आहेत त्या पी ब्लॉक एलिमेंटला ब्रिज एलिमेंट असतात. पी ब्लॉक एलिमेंट जे आहेत ते लेस रिएक्टिव्ह, एस ब्लॉक हा लेस रिएक्टिव्ह, एस ब्लॉक हा मोर रिएक्टिव्ह असतो आणि पी ब्लॉक जो असतो तो काय असतो, लेस रिएक्टिव्ह असतात. म्हणजे पी ब्लॉक जी एलिमेंट आहेत ती लेस रिएक्टिव्ह असतात, लेस रिएक्टिव्ह. पी ब्लॉक एलिमेंट मध्ये 3 प्रकारची एलिमेंट असतात, मेटल्स, नॉन मेटल्स आणि मेटॅलॉइड्स. जे मेटल्स असतात ते लेफ्ट साइडला असतात, मेटल जे असतात ते लेफ्ट साइडला असतात. नॉन मेटल्स राईट साइडला असतात. धातू, अधातू आणि मेटॅलॉइड्स, मेटॅलॉइड्स कुठं असतात, मिडलला. आणि ते कशाने दाखवलं जातं, झिगझॅग मॅनर किंवा झिगझॅग स्केल. झिगझॅग मॅनरनं ती आपल्याला दाखवली जातात. म्हणजे मेटल जे असतात ते लेफ्ट साइडला असतात, नॉन मेटल जे असतात ते राईट साइडला असतात आणि जे मेटॅलॉइड्स आहेत ते मेटॅलॉइड्स कुठं असतात, मिडलला. आणि ते आपण कशानं दाखवतो, झिगझॅग मॅनरनं. त्याच्यानंतर इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी,
इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी हायली निगेटिव्ह असते. आता इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी म्हणजे नेमकं आयोनायझेशन एन्थाल्पीच्या उलट. आयोनायझेशन एन्थाल्पीमध्ये इलेक्ट्रॉन लॉस केले जातात, इलेक्ट्रॉन दुसऱ्याला दिले जातात, त्यावेळेस त्याच्यावर काय तयार होतं, कॅटायन. आणि इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पीमध्ये इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट केला जातो आणि त्यावेळेस त्याच्यावर काय तयार होतं, ऍनायन. फॉर एक्झाम्पल, जर आपण त्याचं एक्झाम्पल बघितलं, क्लोरीन, Cl, क्लोरीन 17. क्लोरीनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे, 1s2 2s2 2p6 3s2 3p5 म्हणजे 2, हे 8 आणि हे 7, 2 8 7 म्हणजे क्लोरीन 2 8 7. आता या क्लोरीनला काय, इथं अष्टक स्थिती पूर्ण करण्यासाठी त्याला एका इलेक्ट्रॉनची गरज आहे, त्यामुळे ते दुसऱ्याकडून एक इलेक्ट्रॉन घेतं, इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट आणि तयार होतं ऍनायन. काय तयार होतं, ऍनायन. त्याच्यासाठी लागणारी जी एनर्जी आहे त्याला आपण काय म्हणतो, इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी. त्याला काय म्हणायचं, इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी. आणि ती किंमत कशी असते, हायली निगेटिव्ह. इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी हायली निगेटिव्ह असते. त्याच्यानंतर जे पी ब्लॉक एलिमेंट आहेत त्या पी ब्लॉक एलिमेंट मध्ये काय असतात, नॉन मेटल्स. मग बघा, नॉन मेटॅलिक कॅरेक्टर increases from left to right. म्हणजे जसं जसं आपण लेफ्ट कडून राईट कडे जाऊ, लेफ्ट कडून राईट कडे गेल्यानंतर काय होतं, नॉन मेटॅलिक कॅरेक्टर काय होतं, इन्क्रीज होतं. म्हणजे मेटॅलिक कॅरेक्टर डिक्रीज होतं आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर काय होतं, इन्क्रीज होतं. आणि जसं जसं आपण खाली जाऊ ग्रुपमध्ये तसं तसं नॉन मेटॅलिक कॅरेक्टर काय होतं, डिक्रीजेस. नॉन मेटॅलिक कॅरेक्टर डिक्रीजेस डाउन द ग्रुप. म्हणजे जसं जसं खाली जाईल तसं तसं नॉन मेटॅलिक कॅरेक्टर काय होतं, कमी होत जातं. आणि लेफ्ट कडून राईट कडे जसं जसं जाऊ तसं तसं मेटॅलिक कॅरेक्टर काय होतं, इन्क्रीज होतं. हे पी ब्लॉक एलिमेंटची काय आहेत, कॅरेक्टरिस्टिक्स. म्हणजे पहिल्यांदा आपण पोझिशन सांगितली, 13 ते 18 ग्रुप. एस ब्लॉक एलिमेंट म्हणजे पहिला आणि दुसरा, आणि 13 ते 18 त्या ग्रुपमधल्या मूलद्रव्यांना आपण काय म्हणतो, नॉर्मल एलिमेंट किंवा रिप्रेझेंटेटिव्ह एलिमेंट किंवा आपण काय त्यांना म्हणतो, मेन ग्रुप एलिमेंट. त्याच्यानंतर 18व्या ग्रुपमधली जी मूलद्रव्य आहेत त्यांना नोबल गॅसेस किंवा इनर्ट एलिमेंट. कुठले आहेत, हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन, रेडॉन. आता त्यांना इनर्ट का म्हणायचं, जर आपण त्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघितलं तर शेवटच्या कक्षेमध्ये त्याच्या द्विक किंवा अष्टक स्थिती पूर्ण झालेली आहे. हेलियममध्ये द्विक आणि बाकीच्या सर्व याच्यामध्ये अष्टक स्थिती पूर्ण आहे. त्यामुळे ते इलेक्ट्रॉन कुणाला देतही नाही आणि कुणाकडून घेतही नाही, त्यामुळे ते रासायनिक अभिक्रियेत भाग घेत नाही, त्यामुळे ते काय असतात, केमिकली इनर्ट. त्याच्यानंतर 17व्या ग्रुपमधली मूलद्रव्ये त्यांना आपण हॅलोजन म्हणतो, फ्लोरीन असेल, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, ॲस्टॅनिन. 16व्या ग्रुपमधली जी मूलद्रव्ये आहेत त्यांना आपण काय म्हणतो, चाल्कोजन्स. चाल्कोजन म्हणजे काय, ओर तयार करणारी मूलद्रव्ये, ओर फॉर्मिंग एलिमेंट्स. त्याच्यानंतर लेस रिॲक्टिव्ह असतात, जे लेफ्टला असतात ते मेटल असतात, राईटला असतात ते नॉन मेटल असतात. आणि मेटल आणि नॉन मेटलच्या मध्ये
झिगझॅग स्केलमध्ये किंवा मॅनरमध्ये काय असतात, मेटॅलॉइड. मेटॅलॉइड म्हणजे धातू सदृश्य, जे धातूचे गुणधर्म दाखवतं आणि अधातूचे गुणधर्म दाखवतं. उदाहरणार्थ सिलिकॉन. नॉन मेटॅलॉइडचं एक्झाम्पल काय आहे, सिलिकॉन. त्याच्यानंतर इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी त्याची हायली निगेटिव्ह असते. इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी म्हणजे काय, तर इट इज द चेंज इन एन्थॅल्पी अकॉम्पनिंग फेन 1 मोल ऑफ इलेक्ट्रॉन किंवा फेन गेन और एक्सेप्ट ऑफ इलेक्ट्रॉन टेक प्लेस टू फॉर्म गॅसेस ॲनायन. म्हणजे काय तयार होतात, ॲनायन. त्याला आपण म्हणतो इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी. ती कशी असते, हायली निगेटिव्ह. नॉन मेटॅलिक कॅरेक्टर काय होतात, इन्क्रीज होतं लेफ्ट कडून राईट कड. जसं जसं आपण लेफ्ट कडून राईट कड जाऊ तसं तसं काय होतं, नॉन मेटॅलिक कॅरेक्टर इन्क्रीज होतं. आणि जसं जसं आपण खाली जाऊ डाऊन द ग्रुप तसं तसं काय होतं, नॉन मेटॅलिक कॅरेक्टर काय होतं, डिक्रीज होतं. हे आहेत पी ब्लॉक एलिमेंट. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ पी ब्लॉक एलिमेंट. पी ब्लॉकची कॅरेक्टरिस्टिक म्हणजे एक आहे एस ब्लॉक एलिमेंट आणि एक आहे पी ब्लॉक एलिमेंट. आता एस ब्लॉक एलिमेंट आणि पी